अरविंद सावंतच्या वक्तव्याबाबत उद्धव ठाकरेंना माफी मागायला लागणार असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय। तर महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना आता भीती वाटू लागली आहे। नवाब मलिक कसली भाषा वापरत आहेत, अबू आझमी मुस्लिमांना अपील करत आहेत आणि अरविंद सावंत महिला उमेदवारांचे चरित्र हनन करायला लागलेत, तर धमक्या द्यायला लागलेत। तर इम्पॉर्टंट माल ही भाषा त्यांनी फक्त उद्धव ठाकरेंच्या सेनाच वापरू शकते असंही ते म्हणाले। तसेच मी निवडणूक अधिकाऱ्यांशी बोललो आहे, त्यांनाही त्यांची चौकशी करावी लागणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय। अरविंद ज्या पद्धतीने काय करून निर्देश मग या उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांना तर भीती वाटू लागली आहे। आपण पहा, नवाब मलिक कशी भाषा वापरतात, अबू आझमी मुस्लिमांना अपील करतायत। आता अरविंद सावंत महिला उमेदवारांचं चारित्र्य हनन करायला लागले आहेत, धमक्या द्यायला लागले आहेत। इम्पोर्टेड माल ही भाषा फक्त उद्धव ठाकरेची उद्धव सेनाच वापरू शकते। मी निवडणूक आयोगात त्या अधिकाऱ्यांशी पण बोललो आहे, त्यांनाही याची चौकशी करावी लागणार। जर कोड ऑफ कंडक्ट मध्ये चारित्र्य हनन, खोटे भ्रष्टाचाराचे आरोप, त्याचबरोबर धमक्या, धार्मिक भावना हा गुन्हा आहे, तशाच पद्धतीने एका महिलेचा अवमान करणं हा गुन्हा आहे। याला अनुसरून असा प्रश्न आहे की संजय राऊतांनी आज सकाळी असं विधान केलेलं होतं की भाजपकडून देखील अशा प्रकारची विधानं याआधी झालेली आहेत। सोनिया गांधी यांच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य केली जायची भाजपच्या मोठ्या नेत्यांकडून। संजय राऊतची सवय आहे काहीही आरोप करणं। संजय राऊतांकडे या निवडणुकीत आता कोणीही, किरीट सोमय्यानी पण कुठल्या महिलासाठी माल शब्द वापरला असेल, त्या दृष्टीने बघितलं असेल इम्पोर्टेड माल, तर त्यांनी किरीट सोमय्याच्या विरोधात तक्रार करावी। अशा प्रकाराने सोनिया गांधी, अटल बिहारी वाजपेयीचं नाव घेऊन संजय राऊत, अरविंद सावंतला माफी मिळणार नाही। उद्धव ठाकरेंनी माफी मागावी लागणार आणि अरविंद सावंतच्या प्रचारावर बंदी घालावी लागणार। जे पण आहे ते ओपन आहेत, ओपन सिक्रेट आहे की भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबांची शिवसेना म्हणते तर अमित ठाकरेला सपोर्ट डिक्लेअर केलेलंच आहे। आणि आता हे ओपन आहे की परत महायुतीचं सरकार येणार आहे, तर गुपित ठेवण्यासारखी काही गरजच नाही। लोकसभेमध्ये जनता फसली पण आता फसणार नाही असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय। तर लोकसभेमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारचे नरेटिव्ह पसरवले जातात, तसाच ते आता देखील प्रयत्न करतायत। लोकसभेमध्ये जनता फसली पण आता फसणार नाही, सरकारने अनेक निर्णय घेतलेत, अनेक योजना आणल्या आहेत, त्यामुळे सर्व आनंदित आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे। याही वर्षी पाडव्याच्या दिवशी आम्ही सहकुटुंब सहपरिवार मुख्यमंत्र्यांना भेटत असतो, पक्षाचे प्रमुख म्हणून त्याला शुभेच्छा देत असतो। ही दिवाळी जरा वेगळी आहे, कारण या दिवाळीच्या नंतर ताबडतोब निवडणुका आहेत 20 तारखेला, त्यामुळे या निवडणुकांच्या माध्यमातून त्यांना जास्त शुभेच्छा देणं मी त्याचा एक सहकारी म्हणून कर्तव्य समजतो आणि तशा शुभेच्छा त्यांना दिल्या की भविष्यामध्ये महायुतीचे सरकार ह्या राज्यामध्ये यावं आणि ज्या पद्धतीनं त्यांनी 2 ते 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये ह्या महाराष्ट्राचा विकास केला, तशाच पद्धतीचे विकास काम भविष्यामध्येही त्यांच्या हातून घडो अशा सदिच्छा व्यक्त केल्या। फटाके कोणाचे नाही बघा, महायुती जर थोड्या मोठ्या प्रमाणात सत्तेमध्ये येत असतील आणि महायुतीचे 180 पेक्षा जास्त जर आमदार या राज्यामध्ये येणार असेल तर फटाके कुणाचे फुटतील हे तुम्हाला काय न कळलं इतपत काही लोक आज शहाणे आहेत की योग्य उमेदवारांना आणि योग्य पक्षाला लोक मतदान करतात। त्यामुळे महायुतीचे सरकार येईल, कारण गेल्या 27 महिन्याच्या कार्यकाळामध्ये खूप भरीव काम आमच्या सरकारनं केलेलं आहे। बेकायदेशीर निवडणूक केलेली आहे, एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र एक गोष्ट आहे, तुम्हालाही कल्पना आहे की ज्या पद्धतीने लोकसभेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे नेगेटिव्ह त्यांनी ह्या राज्यातील जनतेला
जनतेमध्ये पसरवले होते तशाच पद्धतीने नेरेटिव्ह वेगवेगळ्या पद्धतीने ते पसरवण्याचा केविलवाना प्रयत्न करतात. परंतु लोकसभेमध्ये जनता त्यांच्या नेरेटिव्हला फसली. ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फसणार नाही, कारण ह्या साधारण लोकसभेच्या आणि विधानसभेच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतले, प्रामुख्याने लाडक्या बहिणीसारखी योजना जी प्रत्यक्षात अंमलात आणली, त्यामुळे सर्वसामान्य बहिणी तर खुश आहे, आमचे भाऊ खुश आहे, आमचे शालेय विद्यार्थी खुश आहे, आमचे महाविद्यालयीन विद्यार्थी खुश आहेत, सर्वसामान्य शेतकरी खुश आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारं हे सरकार आहे अशी लोकांची भावना झालेली आहे. आणि भले कुणी म्हणेल की काठावर सरकार आहे, परंतु काठावर नाही, माझं तर स्पष्टपणे मत आहे की 180 पेक्षा जास्त जागा घेऊन हे सरकार परत एकदा या महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सत्तेवर बसेल. तर फडणवीस असुरक्षित आहेत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेले. नाही, मला त्याबद्दल काही कल्पना नाही आहे, परंतु फडणवीस असुरक्षित असण्याचं कारणच आहे एक भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता ते राज्याचा मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. गृहमंत्री म्हणून एक वेगळ्या प्रकारची छाप महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे निर्माण केलेलं आहे स्वतःचं अस्तित्व. त्यामुळे त्यांना काही धोका असायचं काही कारण नाही. पुरंदरमध्ये विजयाचा विजय होणार असं वक्तव्य विजय शिवतार यांनी केलंय. तर 100% पुरंदरच्या जनतेने वन साइड निर्णय घेतलेला आहे. 5 वर्ष मी नसताना काय झालं, स्वतः आमदार बोलतात की मी निधी नाही आणू शकलो, हे ते स्वतःच कबूल करतायत. मी कमी पडलो हे स्वतः कबूल करतात. लोकांच्या आता लक्षात आलेलं आहे की शेतकऱ्यांचं हजारो कोटींचं नुकसान झालं आहे, त्यामुळे वन साइड मतदारांनी ठेवलेलं आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांच्या भेटीमागची कारणं आहेत. काही कारण नाही. आज आपला हिंदू कथा परंपरेप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात आहे. आमचे नेते आहेत, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी इथे आलो होतो. त्यामुळे मी त्यांना भेटलो, आशीर्वाद घेतले आणि लोकसभेत तुमच्या भूमिकेमुळे विधानसभेमध्ये नाराजगी व्यक्त इतिहास झाला. आता तो इतिहास झाला. वातावरण कसं आहे? अक्षय जाधव एकदम बेस्ट. 100% जनतेने, पुरंदरच्या जनतेने, हवेलीच्या जनतेने निर्णय घेतला आहे. 5 वर्ष मी नसताना काय झालं, स्वतः आमदार बोलतात की मी निधी नाही आणू शकलो, हे स्वतःच कबूल करतात. मी थोडा कमी पडलो, हे स्वतःच कमी होतं. तर लोकांच्या लक्षात आलं, लोकांचं हजारो कोटीचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं. त्यामुळे आता ते लक्षात आलेली गोष्ट आहे. निश्चितपणे वन साईड मतदार यांनी ठरवलं. खेड आळंदीचे बंडखोर उमेदवार अक्षय जाधव आले, त्यांचं बंड थंड होईल का? सर, विजयचा विजय होईल का? पुरंदरमध्ये विजयचा विजय होईल का? विजयचा विजय होणार होणार होणार. लोक करतील. लोकांचे आशीर्वाद 100% मिळणार. मतदारांनी ठरवले. धन्यवाद. लढणार आणि विजयी होणार असं वक्तव्य रवींद्र वायकर यांनी केलंय. तर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. लढणार आणि विजयी होणार, कोणाच्या विधानावर मी प्रतिक्रिया देत नाही, सर्व महायुती निवडून येणार आहे असेही त्यांनी यावेळी म्हटलंय. कारण म्हणजे दिवाळी आहे, दिवाळीला आपण एकमेकांकडे जात असतो, त्या पद्धतीने शुभेच्छा देण्यासाठी आणि शुभेच्छा घेण्यासाठी भेट होती. निवडणुकीच्या रिंगणात आपल्या पत्रिका देखील आहेत. त्या संदर्भात, प्रचाराच्या संदर्भात, सभांच्या संदर्भात काही बोलणं मुख्यमंत्री नाही. आज आता आपली दिवाळी हा सण आहे, हा पहिला साजरा करूया आणि नंतर इलेक्शनच्या रिंगणामध्ये उतरायचंच आहे. आणि त्यावेळेला पॉझिटिव्ह व्ह्यूने आपण उतरतो. तुम्हाला माहिती आहे त्यावेळेला देखील 2,60,000चा डिफरन्स असताना तो 12 दिवसामध्ये दूर केला होता आणि आता तर पूर्ण दिवस आहेत आपल्याकडे. त्यामुळे विजयी होणार, लढणार, विजयी होणार, हे माझं पहिल्यापासून वाक्य. कोणाचे फुटणार? हा, ते तुम्हाला माहिती आहे कसे फुटतात ते. तर अरुण सावंतांनी वक्तव्य केलं होतं काय फायनान्सच्याबद्दल? कशाबद्दल? सायना एमसी यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं अरुण सावंतांनी. एक सांगू तुम्हाला, मी कोणी काय वक्तव्य केलं किंवा कोणी काय केलं त्याच्यावर कधीच कॉमेंट्स दिलेले नाही. ज्याचा त्याचा व्ह्यू वेगवेगळा असतो, त्यांनी तो मांडला. ते चुकीचं असेल किंवा बरोबर असेल त्यांनी सुधारणा करावी प्रत्येकाने. राज्यात ज्या पद्धतीने आपलं सरकार सुरू होतं, सध्या गृहमंत्री दहशतीत आहे. मुख्यमंत्र्यांपासून त्यांना संरक्षण व्हावं. संजय राऊतने आज सकाळी असं सांगितलेलं आहे की राज्याचे गृहमंत्री सुरक्षित नाही. यावरचं आपली सांगितलं. मी मगाशीच सांगितलं, कोणाला मी रिप्लाय देत नसतो. मी पॉझिटिव्ह देत नाही. असं काय सुरक्षितता वगैरे कोणतरी सांगितल्यामुळे नाही आहे. चांगलं व्यवस्थित चाललंय. लोक आनंदित दिवाळी साजरी करतायत, आनंदात आहेत.
इलेक्शनला सामोरं जाणार, त्यांना माहिती आहे आपल्याला कोणाला निवडून द्यायचं आहे, महायुतीला ते निवडून देणार आहेत, त्यामुळे सर्व आनंदित आहेत आणि आपण त्याच्यानंतर चांगलं राज्य करूया आणि सर्वांना सुखी करूया. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. तर आज सकाळपासूनच खासदार रवींद्र वायकर यांच्या त्यांची पत्नी मनीषा वायकर आणि आमदार प्रताप सरनाईक, पुरंदरचे महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मुंबई येथे जात असताना एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना, दिवाळी शुभेच्छा पत्रकार मित्र. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय काकडे यांची भेट घेतली आहे. तर संजय काकडे कसबा विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक होते. गेल्या अनेक दिवसांपासून संजय काकडे भाजपमध्ये नाराज आहेत. त्याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांच्या निवासस्थानी जात संजय काकडे यांची भेट घेतली आहे. सपने देखने का अधिकार सभी को है. मुंगेरी लाल को भी सपने देखने का अधिकार था. जनता तय करेंगे किसके सपने सच होंगे. काय सांगाल, देवेंद्र फडणवीस आपल्याला भेटून गेले, काय मागच्या आठवड्यातच माझी त्यांची भेट मुंबईत झाली. त्यांनी मला बोलून घेतलं होतं आणि प्रचारामध्ये आपल्याला 6 उमेदवार आणि पर्वती मतदारसंघाचा प्रचार करायला सांगितलं. त्यामुळे मी पूर्णपणे प्रचारामध्ये सक्रिय आहे आणि त्यांनी असं सांगितलं होतं की पुण्यात आले की मी नक्की तुझी भेट घेतो. आणि मला वाटतं की दिवाळीच्या दरम्यान देवेंजी घरी आलेत, माझ्या परिवाराशी संवाद झाला, माझ्या कार्यकर्त्यांशी संवाद झाला. मला वाटतं हा माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. येणाऱ्या पुढील 14-15 दिवसामध्ये युतीचे सर्व उमेदवार जास्तीत जास्त मतांनी कशी निवडून द्यायचा आमचा प्रयत्न असणार आहे. लोकांना, मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचून आमच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तुम्ही आता यंदा माधुरी मिसळांचं काम करणार का? करणार ना, भारतीय जनता पार्टीचं करणार, माधुरी मिश्रांचं करणार. सर्व क्षेत्रातल्या 8 मी 6 नाही, 6+2 महायुतीचे, चेतन तोपे असतील, टिंगरे असतील, आमचे 6 भाजपचे असतील, 8 जणांचा प्रचार करणार आणि राज्यामध्ये सत्ता आमची येणार आहे. आणि माझं स्वप्न, माझ्या कार्यकर्त्यांचं, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले पाहिजे. फडणवीसांनी आपल्याला काही शब्द दिलाय का अशा पद्धतीचा काही? ते माझे नेते आहेत, माझे मोठे भाऊ आहेत, माझ्या पाठीशी आहेत. हा आशीर्वादच माझ्यासाठी खूप आहे. मला वाटतं सर्व मिळण्यासारखं मला आहे त्याच्यामध्ये. 10 ते 15 मिनिटं वरती होते. काय एकंदर काय चर्चा झाली? परिवाराचे संवाद, मला गाठी भेट झाली, दिवाळीनिमित्त ते आलेत आणि मला वाटतं हाच आनंदाचा दिवस आहे. एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी महाराष्ट्राचा नेता येतो, यासाठी मला वाटतं आनंदाचा दिवस आहे. आम्ही प्रचाराला सुरुवात पण केली, कुठल्याही मनामध्ये काही नाही आहे. जुन्या चेहऱ्यांना जनता वैतागली आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत डिक्कर यांनी दिली आहे. तर जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातील त्याच चेहऱ्यांना पाहून आता मतदार वैतागले असून सर्वसामान्यांचा चेहरा म्हणून माझ्याकडे पाहिलं जातंय. तर शेतकऱ्यांसह दीनदलितांचे दुःख दूर करून शेतमालाला भाव आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जनता मलाच निवडून देईल असा विश्वास जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे 3ऱ्या आघाडीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी व्यक्त केला आहे. डिक्करजी, तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कसा प्रतिसाद आहे आपल्याला? खरं तर परिवर्तन महाशक्ती आघाडीच्या माध्यमातून मी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करून या ठिकाणी प्रचाराला सुद्धा भेटीगाठी या ठिकाणी सुरू झाल्या आणि लगेचच 4 तारखेपासून आम्ही प्रचाराला मैदानामध्ये उतरणार आहे. या ठिकाणी शेतकरी, मजूर असेल, कष्टकरी असेल, महिला असतील, आमचे सर्व संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते असतील आणि या प्रचारात एवढा जोमानं आणि ताकदीनं उतरून निश्चितपणानं आम्ही हे मैदान जिंकून येणार आहे. या पद्धतीचं आमचं नियोजन या ठिकाणी झालं. त्यावेळी परिवर्तन होणार आहे काय वाटतं? 100% परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन करण्यासाठीच खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांनी, मजुरांनी, लोकवर्गणीतून त्या ठिकाणी मला या ठिकाणी उभं केलेलं आहे. खरं तर शेतकऱ्याचे प्रश्न असतील, मजुरांचे प्रश्न असतील, शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही. महायुती एका बाजूनं शेतकऱ्याचं बोंबलते पण देत काहीच नाही, अक्षरशः भाव त्या ठिकाणी पाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूनं
याच मतदारसंघातले नेते असतील, महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या विरोधात बोलायला तयार नाहीत. आणि म्हणूनच आम्ही आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, छत्रपती संभाजीराजे असतील, आमदार बच्चू कडू साहेब असतील, त्यांनी या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या समोर एक हा पर्याय ठेवलेला आहे. आणि त्या पर्यायाच्या माध्यमातून निश्चितपणानं या जळगाव जामोद मतदारसंघामध्ये लोक हा चांगला पर्याय या ठिकाणी निवडतील अशी त्याची मला खात्री आहे. एकीकडे धनदाळे पक्ष आहे आणि आपली जी चळवळीची आघाडी आहे ते कितपत या चळवळीला या मतदारसंघात यश येणार आहे? मुळामध्ये हा जो मतदारसंघ हा स्वर्गीय भाई के आर पाटील पाटलांचा मतदारसंघ आहे. एके काळामध्ये भाई के आर पाटील या मतदारसंघामध्ये आमदार होते, 15 वर्ष या ठिकाणी आमदार होते. मुळामध्ये शेतकऱ्यांची चळवळ हे प्रत्येक माणसाच्या, जनसामान्य माणसाच्या रक्तामध्ये रुजलेली आहे. आणि म्हणूनच हे चळवळीचं हा मतदारसंघ आहे. हे जे आम्ही गेल्या 15-16 वर्षापासून शेतकरी मजुराची चळवळ करतो, या चळवळीच्या पाठीमागे लोक खंबीरपणे उभं राहतात. कारण की वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्या कामाची पावती या निवडणुकीत मला सर्व या ठिकाणी जनता देणार आहेत. दरम्यानच्या काळामध्ये जे फोडाफाडीचे राजकारण झाले, कोणी म्हणतंय आम्ही निष्ठावान आहे, कोणी म्हणतंय ते गद्दार आहे. जे गद्दार होते तेच आता निष्ठावान दिसत आहे तिकिटासाठी. याचा काही फायदा होणार आहे आपल्याला? होय, कारण की गद्दाराचं आहे ते सर्व जग जाहीर आहे. सर्व मागच्या महाराष्ट्राने काय काय झालं, काय काय घडलं सर्व पाहिलेलं आहे. फोडाफाडीचं राजकारण ते करतात, कारण की त्यांच्याकडे कोणता जनतेच्या समोर घेऊन जायला कोणता मुद्दाच त्या ठिकाणी नसतो. आता आम्ही शेतकऱ्याचे मजुराचे प्रश्न सोडवले, त्या सर्व प्रश्न घेऊन त्या प्रश्नाला हात घालून पुढच्या सुद्धा आम्ही शेतकऱ्यासाठी काय करतो हा आम्ही प्रत्येकाच्या घरापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि ते लोकांना आमच्यावर विश्वास आहे की नाही, खरोखर प्रशांत डिक्कर हे उमेदवार चांगले आहेत. त्याच हिशोबाने लोक मला निवडून देतील अशी त्याची मला सुद्धा खात्री आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुतीचे उमेदवार हे दोघेही कित्येक वर्षापासून निवडणूक रिंगणात उभे राहतात. याचा काही फायदा होणार आहे? जळगाव जामोद मतदारसंघातल्या जनतेनं यांना सर्व ओळखलेलं आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. त्यांच्या वडिलांनी सुद्धा 15 वर्ष या ठिकाणी आमदारकी भोगलेली आहे. त्यांच्या त्या कन्यात. दुसऱ्या बाजूनं महायुतीचे उमेदवार संजय कुट्यात, त्यांनी सुद्धा 20 वर्ष झाले या ठिकाणी त्यांनी आमदारकी भोगलेली आहे. दोघांचं लोकांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रश्नावर ते किती वेळा विधानसभेच्या सभागृहात बोलले, त्यावर सर्व लोकांनी सर्व त्यांना जाणून म्हणजे जवळून त्या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं जे आमदार कुठे आहेत त्यांच्याजवळ सध्याच्या परिस्थिती जर सांगितलं तर हे काही लपून ठेवायची गोष्ट नाही. ठेकेदाराशिवाय दुसरं काही शिल्लक नाही. प्रचारात ठेकेदार दिसतात. आणि दुसऱ्या बाजूनं मला तर हे दुर्दैव वाटते, धनदानग्या त्या श्रीमंतात काही हरकत नाही, परंतु पैशाच्या जोरावर केवळ जमाता सांगणे, लोक भाड्यानं आणणे असे त्या ठिकाणी कार्यक्रम दाखवणे की आमच्या मागे किती लोक आहेत. मुळामध्ये त्यांच्या पाठीमागे लोक शिल्लक राहिले नाहीत. मतदारसंघातले जनता, सामान्य माणूस हा प्रशांत डिक्कर फाटका माणूस जर असेल पण माझ्यासोबत आहेत. हे सर्व वेळोवेळी आता येणाऱ्या प्रचारामध्ये सुद्धा तुम्हाला दिसून येईल. फटाके महायुतीचे स्फुटतील असा दावा मनीषा वायकर यांनी केलाय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे की विजयी व्हा, 1 ते 2 दिवसात त्यांची बैठक लागणार आहे. आमचा विभाग आमचा आहे, जनतेला माहिती आहे की आम्ही काय केलंय. रवींद्र वायकर यांनी काय केलं आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. काय नेमकं शुभेच्छा दिलेल्या आहेत, कारण निवडणुकीची रणधुमाळी देखील सुरू आहे. बोला बोला. हे सगळं चालू आहे. साहेबांनी आम्हाला काय ते सांगितले, विजयी व्हा आणि सगळ्यांना चांगले बेस्ट विशेष दिलेले आहेत. आपल्या मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री केव्हा येणार आहेत? कशा प्रकारे प्रचाराची रणधुमाळी आता दिवाळीपासून सुरू होणार आहे? आता होईल सुरू, बहुतेक 1-2 दिवसामध्ये त्यांची एक मीटिंग लागणार आहे. आत्ताच कळलं आम्हाला. होईल आता प्रचाराचं जे आहे ते दिवाळीच्या नंतरच सुरू होणार आहे. सोमवार नंतर आमच्या सगळ्यांचा प्रचार सुरू. बाई, कशा प्रकारे जोर लागणार या निवडणुकीत? लक्ष द्या, अशा प्रकारचा तुमचा मतदारसंघ पाहिला जातो आणि कसा हा विजय होईल काय सांगा? फटाके कोणाचे असतील? सगळ्यांचे आहे. आमचा विभाग आमचा आहे. जनतेला माहिती आहे की आम्ही काय केलेलं आहे, वायकर साहेबांनी काय केलेलं आहे. 33 वर्ष वायकर साहेब जनतेच्या बरोबर एखाद्या कुटुंबाप्रमाणे आम्ही आहोत. त्यामुळे जनता काय आम्हाला विसरणार नाही. बघूया जे काय होईल ते पुढे आपण आपल्या बघूया निवडणुकीच्या दरम्यान काय होतं. फटाके कोणाचे? ते तुम्ही सांगायचं आता. तुम्ही सांगा आता. महायुतीचेच होतील. अजित पवार आणि शरद पवार यांचे राजकीय प्रवाह वेगळे आहेत असं वक्तव्य उदय सामंत यांनी केलंय. तसेच 2 दिवाळी वेगळी झाली ते त्यांनाही दुःख झाले असेल. एकत्र दिवाळी व्हावी हे प्रत्येकाला वाटतंय. कोकण हा बाळासाहेब आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे असेही उदय सामंत यावेळी म्हणाले. सुरक्षतेच्या बाबतीमध्ये देवेंद्रजींना जी सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे ही धमकीच्या पार्श्वभूमीवर वाढ करण्यात आलेली आहे आणि ते सरकारचं काम आहे आणि प्रमुखांचं काम आहे की त्यांची सुरक्षा वाढवणं.
परंतु थोडं 1-2.5 वर्ष मागं आपल्याला मी नेतो. गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय विद्यमान मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब होते आणि नक्षलवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर नक्षलवाद्यांनी त्यांना धमकी दिली होती, त्यांची सुरक्षा वाढवण्याचे इंटेलिजन्सचा प्रस्ताव होता. तरी देखील तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं की त्यांची सुरक्षा वाढवू नये. याचा अर्थ आम्ही असं समजायचा का की मुद्दाम होऊन तत्कालीन मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदे साहेबांच्या आयुष्याचं बरं वाईट करायचं होतं. त्याच्यामुळे हे देखील काही गोष्टी विचारामध्ये घेतल्या पाहिजेत. संवेदनशील सरकार, केंद्र सरकार आणि राज्य सरकार असल्यामुळं, देवेंद्रजी आमचे नेते असल्यामुळं आणि त्यांना धमकी आल्यामुळं ती सुरक्षा वाढवलेली आहे. उलट त्याचं स्वागत केलं पाहिजे टीका टिप्पणी करण्यापेक्षा. आपल्या नेत्यांनी जरी एकनाथ शिंदे साहेबांना सिक्युरिटी दिली नसेल तरी तात्काळ देवेंद्रजींना सिक्युरिटी दिली याचं खरं त्यांनी कौतुक करायला पाहिजे. मला तर असं वाटतं की ही वेदनादायी बाब आहे. पवार साहेबांचा राजकीय प्रवाह वेगळा आहे, अजितदादांचा राजकीय प्रवाह वेगळा आहे. परंतु मी असा एक कार्यकर्ता आहे की एखाद्या कुटुंबामध्ये वाद जर निर्माण होत असेल, एखाद्या कुटुंबामध्ये राजकीय वाद जर झाला असेल तर त्याच्यामध्ये खतपाणी घालण्यापेक्षा ते कुटुंब कसं जोडलं जाईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. मी राजकीय म्हणत नाही. आता उद्या परत त्याची ब्रेकिंग होईल की पवारसाहेबांचं कुटुंब जोडलं गेलं पाहिजे असं उद्योगमंत्री म्हणाले. मी राजकीय म्हटलं. राजकीय प्रवाह काही असतील. राजकीय प्रवाहामध्ये पवारसाहेबांचा विचार वेगळा आहे, अजितदादांचा विचार वेगळा आहे. परंतु दोघांनाही वेदना होत असणार ना, कारण ज्यावेळी राजकीय प्रवाह वेगळे होऊन 2 दिवाळे साजरे होत आहेत ते दोघांनाही वेदना होत असणार. त्याच्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांचं कुटुंब विभागलं, 2 दिवाळ्या झाल्या म्हणून मला काय आसुरी आनंद होणार नाही. शेवटी याच्यामध्ये प्रत्येक कुटुंब हे एकत्र असलं पाहिजे या मताचा मी आहे, भले राजकीय प्रवाह काही असेल. मी आज आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कुठच्याही परिस्थितीमध्ये सगळ्याच्या सगळ्या आम्ही जागा कोकणातल्या जिंकू आणि सगळ्या जागा जिंकून हा कोकण वंदनीय बाळासाहेबांचा आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे हे साबित करू. निलेश राणे देखील कुडाळ मालवण मतदारसंघातनं फार मोठ्या मताधिक्याने निवडून येते. रिफायनरीच्या बाबतीमध्ये रिफायनरीचा जो जन्म आहे तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पत्र देऊन केला. त्याच्यामुळे रिफायनरीच्या बाबतीत खोटं नाटक कोणी सांगू नये. रिफायनरीच्या बाबतीमध्ये जनता जे सांगेल ते आम्ही करायला तयार आहोत. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.